जय माता दी. आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब परिवारामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. विचार करा, तुम्ही रात्री झोपलेला आहे आणि मध्यरात्री अचानक तुम्हाला जाग आली आणि तुमच्या अंगावरती कोणतरी 100-150 किलोचा एखादा माणूस बसला असं तुम्हाला जाणवतंय. तो तुमचा हात दाबतोय, पाय दाबतोय, एवढं काय गळासुद्धा दाबतोय आणि त्याने तुम्हाला जाग आलेली आहे. तुम्ही जागचा हालू शकत नाही. तुम्ही इकडची मान तुम्ही तिकडं करू शकत नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्या शेजार-पाजारी जर कोण असेल त्याला तुम्हाला ओरडून बोलवायचं आहे म्हणून तुम्ही जोरदार ओरडायचा प्रयत्न करताय, पण घशातून आवाज बाहेर पडेना. मग अशा वेळी ते रडल्याशिवाय काय पर्यायच नाही. तेवढंच फक्त करू शकतो, शांत पडून राहू शकतो. जर अशी परिस्थिती जर तुमच्याबरोबर तयार झाली अचानक रात्री 12:30-1च्या दरम्यान, तर ती परिस्थिती कशी असेल तुमच्यासाठी? मग अशीच एका घटनेवरती आपण आज बोलणार आहे. पुणे जिल्ह्यामध्ये, आता त्या बाईचं नाव सांगत नाही, पण एक नाव आपण पर्टिक्युलर लक्ष्मीबाई असं नाव ठेवूया तिचं. मग ही लक्ष्मीबाई नावाची एक बाई होती त्या, आणि आहे त्या बाईला तिचा येडेश्वरीवरती म्हणजे येरमाळीची जी आपली येडाबाई आहे त्या येडाबाईवरती आणि बाळूमामांवरती लय श्रद्धा होती. पूजा करायची त्यांची दररोज, त्यांचं नामस्मरण करत असेल, वर्षातून एकदा येडाबाईला जात असेल, वर्षातून एकदा आत्मापूरला जात असेल. अशा पद्धतीने ती जशी होईल तशी सेवा करायची. पण झालं काय होतं, तिला एक होता मुलगा. 10वी-11वीमध्ये असताना तिचा तो नवरा मेल्यानंतर नवऱ्याने भरपूर संपत्ती कमवून ठेवली होती, म्हणून काय पैशाची काही टंचाई तर नव्हती, भरपूर प्रॉपर्टी होती. मग त्याच्यावरती ती मुलगा काही वर्षांनी मोठा झाला आणि मग ह्या लक्ष्मीबाईंनी त्या पोराचं लग्न लावून दिलं. आता तिला असं बरं वाटलं की घरातला एकुलता एक मुलगा आहे, लग्न झालं, सगळं व्यवस्थित आपलं रांकीला लागलं म्हणून. आणि मग अचानकच काय झालं, एका अमावस्येच्या दिवशी ज्यावेळेस ती रात्री झोपली होती, अचानक 12:30-1च्या दरम्यान तिला अचानक जाग आली आणि तिच्या अंगावरती कोणतरी 100-150 किलोचा माणूस बसलेला आहे असं तिला अचानक जाणवायला लागलं. तिचा तो हात दाबतोय, पाय दाबतोय, तिला जागचा हालता सुद्धा येईना. वरडायला बघते तर तोंडातून शब्द बाहेर पडेना, अशी तिची अवस्था झाली. मग एक 5 मिनिटापर्यंत असं झालं असेल, 3-4 मिनटं 5 मिनिटापर्यंत असं झालं असेल, तिला काहीच कळेना ते. पण नंतर तिला काय वाटलं, ते होऊन गेल्यानंतर परिस्थितीला वाटलं की काहीतरी आपला भ्रम असेल, आपलं वय झालेलं आहे असेल, तसं काहीतरी भ्रम झाला असेल, म्हणून तिने ती गोष्ट इग्नोर केली. पोराला सांगितलं नाही, सुनाला सांगितलं नाही, काय नाही. दुसऱ्या अमावस्येच्या दिवशी ज्यावेळेस पुढच्या अमावस्या आली त्यावेळेस तिला असंच झालं. त्यावेळेस तिने लक्ष दिलं नाही. तिसऱ्या अमावस्येच्या दिवशी असं झाल्यानंतर तिने व्यवस्थित बघितलं, तिच्या गोष्ट लक्षात आली की हे फक्त आपल्याला अमावस्येच्याच रात्री घडतंय आणि बरोबर 12:30 ते 1 दरम्यानच घडतंय. मग तिने ही गोष्ट आपल्या पोराला सांगितली की बाबा माझ्याबरोबर असं व्हायला लागलं आहे म्हणून. मग पोराला काय वाटलं, आपल्याही म्हातारी झालेली आहे, तिच्याकडे काय लक्ष द्यायचं. तिला सांगितलं समजू की बाबा तुझ्या काहीतरी भ्रम असेल, ही असेल, ते असेल. पण जसं तिने पोराला सांगितलं तशी त्याच दिवसापासून ती संध्याकाळपासून पडली आजारी पडल्यानंतर मग पोराला वाटलं की लयच आईने दसका घेतलेला आहे, म्हणून तिने दवाखानाही सुरू केलं. गावातलं चांगलं दवाखानं बघितलं. पुण्याला सुद्धा दवाखान्याला नेलं तिने. मुलाने भरपूर ट्रीटमेंट घेतल्या पण तिला काही फरक पडला नाही कुठल्याच दवाखान्यात. ती आजारीच झोपूनच राहायला लागली ती. मग अचानकच पुढची ज्यावेळेस अमावस्या आली त्या अमावस्येपासून ती लागली घुमायला. मग गावातली जे काही जाणकार लोक होती, कारण ती मुळातच तिचा स्वभाव चांगला होता, सगळ्यात मिळून मिसळून राहणारी होती, मदत करणारी होती सगळ्यांना, असा तिचा स्वभाव होता. आणि एक भक्तीचं वातावरण होतं तिच्या घरामध्ये सारखं. ती आईसाहेबांची, येडाबाईची उपासना करायची, ती तुम्हाला सांगतो बाळूमामाची उपासना करायची. अशा पद्धतीनं भक्तीचं वातावरण होतं, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारी होती ती. मग गावातल्या लोकांनी सांगितलं की बाबा तू तुझ्या आईला एखाद्या चांगल्या ठिकाणी बघ म्हणून. अशी गुमते म्हणल्यानंतर काही दवाखान्याची बाजू नाही. मग तिने 1-2 ठिकाणी बघायला नेल्यानंतर तिने सांगितलं की बाबा काहीतरी बाहेरचं लागलेलं आहे, कुणी काय सांगितलं, कुणी काय काढून दिलं, पण फरक काय पडेना. मग झालं काय, ज्यावेळेस पुढची अमावस्या आली होती अशी झोपली होती आणि झोपल्यानंतर तिच्या स्वप्नामध्ये एक 8-8.5 फुटाचा माणूस स्वप्नामध्ये आला. पूर्ण त्याचं अख्खं शरीर असं शेंदाने माखलेलं होतं, पण तोंड अख्खं दिसत होतं. तोंड अख्खं काळं शिपट तोंड होतं, डोळं लाल भडक डोळं होतं आणि असा धडधिप्पाट माणूस होता जो तिच्या पाठीमागा लागला तिला मारायसाठी. तिला तो म्हणायचा स्वप्नामध्ये मी तुला घेऊन जायला आलेलो आहे, थांब, तू पळू नको म्हणून. मग ती पुढं पळायची, तो तिच्या पाठीमागा लागला. मग त्याच्यामध्ये ती इतकी घाबरली की तिला प्रत्यक्षात तिला भीती वाटत होती. मग इतके घाबरल्यानंतर तिने येडाबाईला हाक मारायला सुरुवात केली, येडाबाईचा धावा सुरू केला, बाळूमामाचा धावा सुरू केला. असं थोड्या वेळ घडल्यानंतर अचानकच एक माणूस तिला आडवा आला. चांगली बंडी धोतर घातलेलं होतं, खांद्यावरती ते गोंगडी टाकलेली होती, हातामध्ये काठी होती आणि दुसऱ्या हातामध्ये भंडाऱ्याची पिशवी होती. ती तिला आडवा आला आणि तिला म्हणला अगं लक्ष्मीबाई थांब म्हणला, तो तिथं तुला डोंगर दिसतोय का पुढं म्हणला, ती येडाबाईचा डोंगर आहे म्हणला, जा पळत जा त्या मंदिरामध्ये जाऊन बस म्हणला, तिथं लय मोठी शक्ती आहे म्हणला, ती तुझं रक्षण करेल म्हणला, जा पळत जा.
मग तशी ती पळत पळत डोंगरामध्ये त्या डोंगरातल्या त्या मंदिरामध्ये गेली आणि तो जो माणूस होता पाठीमागा लागलेला तो तिच्या पाठीमागे त्या डोंगरापर्यंत आला आणि जसा मंदिरामध्ये शिरायला लागला तशी एक बाय आली आणि त्या बाईने त्याच्या छातीवर लाथ घालून त्याला पलीकडे पाडला. आणि तसं झाल्यानंतर अचानकच ती काय जे स्वप्न पडलं होतं तिला ती अचानक स्वप्न तिचं मोडलं म्हणजे ती जाग आली तिला. जाग आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिने काही लोकांना आपल्या गावातले जे काही म्हातारे लोक असतील त्यांच्याशी बोलता बोलता हे सगळं सांगितलं. मग ती त्या गावातल्या लोकांनी सांगितलं तू एक काम कर म्हणले, तुला मार्ग दाखवणारा हे तुझं गुरु ज्यांना तू गुरु मानते त्या बाळूमामाने तुला मार्ग दाखवला आहे. तू येरमाळ्याला येडाबाईच्या वाऱ्या सुरू कर, नक्की तुला फरक पडेल. मग तिने काय केलं, त्या अमावस्येपासून वाऱ्या सुरू केल्या. ज्या अमावस्येला तिला त्रास व्हायचा त्याच अमावस्येला तिने येरमाळ्याच्या वाऱ्या सुरू केल्या. आणि मग वाऱ्या सुरू केल्यानंतर पहिली वारी झाली, दुसरी वारी झाली, तिसऱ्या वारीपासून तिला जराशी गुण जाणवायला लागला. आणि जशी 5वी वारी झाली, 5व्या वारीला अमावस्येच दिवशी संध्याकाळचं तिच्या सुनेला झाली रक्ताची उलटी. मग तिथून पुढं दुसऱ्या दिवसापासून तिची ही जी तब्येत बरी व्हायला लागली लक्ष्मीबाईची आणि तिच्या सुनेची तब्येत खराब व्हायला लागली. त्या सुनेला लय प्रचंड त्रास व्हायला लागला. मग नक्की असं काय होतंय, दवाखाना सुरू केलं, दवाखान्याचा फरक पडना, काय नाही आणि ते मुळातच त्या सुनेला स्वतः त्रास ते सहन होईना. शेवटी त्या सुनाने सासूबाईची माफी मागितली. ती सून सासूबाईपाशी गेली, म्हणली मला माफ करा म्हणली. सासूबाई म्हणली मीच हे सगळं केलं आहे म्हणली. कोणी एखादा देवऋषी असेल काय असेल त्याच्या मी त्याला सांगून बाबा तुमची जी काही संपत्ती आहे सगळी माझ्या नावावर व्हावी, ही व्हावं म्हणून मी ही सगळं काय करणीचा प्रकार भानामतीचा प्रकार असेल मी ती तुमच्यावर केलेला आहे म्हणली. मला माफ करा म्हणली, माझं चुकलं, हे केलं. तिने पोराला नवऱ्याला सांगितलं, नवऱ्याने स्वतःला मारलं भरपूर, तो असं काय केलं म्हणून. आणि त्याच्यानंतर मग पुढचा काय जो काय मार्ग असेल त्यांनी ते सगळ्यांनी मिळून तो मार्ग केला. त्यानंतर मार्ग केल्यानंतर त्या लक्ष्मीबाईला बरं वाटायला लागलं. हिने माफी मागितली, येडाबाईला गेली, ती येरमाळ्याला घेऊन गेली ती लक्ष्मीबाई. त्या आईसाहेबांना पुढे त्याला नाक घासून माफी मागायला लावली. त्यानंतर त्याला आदमापूरला नेलं, त्या बाळूमामांपाशी माफी मागायला लावली. मग तिने तिथं जाऊन माफी मागितली, मी असं काही करणार नाही, माझ्याकडून चुकी झाली. तिला तिच्या चुकीचा पश्चाताप झाला. आणि मुळामध्ये तिने सांगितलं की मी हिला माझ्या म्हणजे सुनाचं तिला हीच करायचं होतं, संपवायचं होतं, म्हणजे मधून काढायलाच टाकायचं होतं, असं काहीतरी तिच्या मनामध्ये असेल, त्याच्यासाठी मी हे सगळं केलं म्हणले. पण खरं म्हणले मी तुमची जी भक्ती आहे म्हणली येडाबाईवरची, बाळूमामांवरची, त्याने खरंच म्हणली मी हारली म्हणली. जो कुठला ते देवऋषांपाशी जाऊन ती करत होती, त्या देवऋषापाशी जाऊन परत ती सगळं काय वापस करायचं काय विधी असतील तो विधी केला, सगळं काय केलं. म्हणजे जो कोणी एखाद्या भगवतीची उपासना करतो कुठल्या स्वरूपाची असू द्या, तिला जर शरण गेला तर नक्कीच आईसाहेब ते कसल्या परिस्थितीतून त्या भक्ताला बाहेर काढतात. आता मुळामध्ये ते मुरलं नव्हतं म्हणून त्याला लवकर तिला फरक पडला, लवकरच तिने सुरू केल्यामुळं. पण नंतर ज्यावेळेस ती खूप वर्षांनी त्यांचं जर रुळं उघडले तर तिथून पुढे अशी परिस्थिती क्रिटिकल होती. त्याच्यामुळं आपल्यासारख्यांनी आईसाहेबांची साथ सोडू नये, आईसाहेबांची भक्ती सोडू नये, तिच्या सदैव सानिध्यामध्ये राहावं, भक्तीमध्ये राहावं. ती जशी बाळूमामांना गुरु मानत होती त्याला गुरु मानायची आणि येडेश्वरी आईसाहेबांची सेवा करायची. मग ते गुरुच्या स्वरूपामध्ये त्याच्यावरती ज्यावेळेस संकट आलं बाळूमामाने तिला बरोबर मार्ग दाखवला. मग अशा पद्धतीने देवता ठिकठिकाणी आपल्याला मदतीला धावत येत असतात. जर तुम्हाला आपण दिलेली माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. जय माता दी.